तर इंडियाज गॉट लेटेंट शोच्या वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणात आता कारवाईला वेग आलेला आहे। महाराष्ट्र सायबर विभागाकडून या शोच्या 18 एपिसोड्सची पाहणी केली जाते। सगळ्या एपिसोड्समध्ये अवमानकारक भाषा वापरणारे ज्युरीज आता अडचणीत येणार आहे, कारण शोमध्ये अवमानकारक भाषा वापरणाऱ्या सगळ्या ज्युरींवर कारवाई केली जाणार आहे। हा शो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची साक्षही नोंदवली जाणार आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। भाग्यश्री, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सौरभ, ह्या प्रकरणाला चौकशीचे चांगलाच वेग आलेला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने चौकशी केली जाते त्या पद्धतीने समय रैना जे आहेत त्यांना देखील बोलवण्यात आलेलं आहे। मात्र समय रैना कालपर्यंत देशाच्या बाहेर होते, त्यामुळे त्यांची चौकशी अद्यापही झालेली नाही। असं असलं तरी बुक माय शो जे आहे त्याला देखील जी चौकशी आहे, ज्या प्रेक्षकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्या प्रेक्षकांची देखील यादी जी आहे ती मागवण्यात आली आहे। याचबरोबर महत्त्वाची घटना म्हणजे आज जर आपण बघितलं तर जे 18 शो आहेत त्या जे पहिले 18 शो आहेत त्या पहिल्या 18 शोचे देखील व्हिडिओ जे आहेत ते सायबर कडनं मागवण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावर सगळ्यावर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे की जर अशा पद्धतीने अवमानकारक भाषा जर वापरली गेली असेल तर जे त्याच्यामध्ये सहभागी होते त्या सगळ्या ज्युरींवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते आहे। असं असलं तरी सध्या यूट्यूबला देखील पत्र देण्यात आलेलं आहे की तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे अवमानकारक जर काही शो असतील तर आम्हाला त्याची तात्काळ माहिती द्या आणि त्या संदर्भात लगेचच्या लगेच कारवाई करा, अशा पद्धतीची माहिती देखील सायबरकडनं यूट्यूबला देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता यूट्यूब नेमकं काय कारवाई करतंय हे बघणं देखील सौरभ आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच भाग्यश्री, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।